असं आहे, काल ज्या मुंबईच्या एका महिलेने थोडं रागावून ज्या त्याने वक्तव्य केलेलं आहे तो एका वेगळा संदर्भ होता. मुंबईमध्ये ट्रॅफिकचा प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळे त्या थोड्याशा रागावलेल्या होत्या. ही वस्तुस्थिती आहे. पण त्याचा संबंध कालच्या कार्यक्रमाशी लावणं चुकीचं आहे. तो कालचा कार्यक्रम वेगळा विषय होता. एवढ्या मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या हे स्पष्टच आहे. ट्रॅफिकमुळे ती महिला संतप्त झाली होती, वाद स्पष्टच आहे. ठीक आहे, त्यात काही राग मानायचं कारण नाही. पोलिसांनी ट्रॅफिकची व्यवस्था केलेली होती. त्या कालावधीमध्ये ट्रॅफिकसाठी वेगळे पर्याय होते, परंतु कदाचित त्यांना माहीत नसेल आणि म्हणून थोडेसे तो प्रसंग घडलेला आहे. पण त्याचा आणि आरक्षणाचा काही संबंध नव्हता. सत्ताळ असं म्हणताय महिला आरक्षणावर बोलण्याचं अधिकार नाही आहे. पहिल्यांदा त्याने NSSच्या असं आहे, RSSने काय करावं काय करू नये याचा सल्ला देण्या इतपत हर्षवर्धन सपकाळ काही मोठे झालेले नाहीये. आता नुकतेच अध्यक्ष झाले, त्यांना बरं शिकायचं आहे. कुठलंही राजकारण सुरू नाहीये. जे काही भाजपला अपेक्षित आहे ते स्पष्ट आहे. आरक्षण घेण्यामागची भूमिका स्पष्ट आहे. आता पण 8 वेळा संसदेमध्ये हा प्रयत्न झाला, 6 वेळा होऊ शकलं नाही. मोदी साहेब हे करतायत, त्याला यश मिळतंय म्हणून त्यांना ते यश मिळू द्यायचं नाही. हा त्याच्यामध्ये राजकीय हेतू विरोधी पक्षांचा आहे, एवढंच बस आहे. बदल काय झाला? कारण अधिकाऱ्यांवर तिथे असं आहे की शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीमध्ये लोकांचा विरोध आहे, वास्तव आहे. सगळ्या जिल्ह्यातून विरोध आहे. त्यामुळे मार्ग बदलून जर हा विषय मार्गी लागत असेल तर तो प्रयत्न सरकार करत आहे. नाशिक झालं, अमरावती झालं, लोकविहारचे प्रकार वाढलेले आहेत. धर्मांतर करण्यासाठी त्यांचा वापर. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. ज्या ज्या ठिकाणी असे विषय घडत आहेत त्या ठिकाणी सक्तीने कारवाई केली जात आहे. लोकांवर अरेस्ट करून त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केला जात आहे. मग सरकारचं बारकाईने लक्ष आहे. जिथे घडलंय त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात कोणाला तरी वाचन अशीच नाही, कोणाला वाचण्याचा प्रश्न दुःखद घटना आहे. काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे, काही अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे. अजूनही काय त्याच्या उणीवर राहिले असते तर मी बारकाईने लक्ष देईन. आणि ज्यांना कोणी पाठीशी घालत असेल तर त्यांना सुद्धा कडक सूचना दिल्या की ते कोणाला पाठी घ्यायचा प्रश्न उद्भवत नाहीये. घटना गंभीर आहे आणि याला जबाबदार थेटचे जबाबदार आहेत, त्यांना जबाबदारी स्वीकारावी लागेल. आदेश दिले आहेत झाला म्हणून सांगितलं होतं. मला सुद्धा तेवढीच माहिती माझ्याकडे आहे. अधिक माहिती मी घेतो आणि जर याच्यात घालवाई झाली नसेल तर कारवाई करायला लावू आपण. उत्पन्न बाजार समितीमध्ये हँडलचे लिलाव ठिकाणी बंद पाडले, हँडलचे लिलाव बंद पाडलेले आहेत. त्याचं असं म्हणणं आहे की युद्धाचं कारण शेतकऱ्यांच्या हँडलचा भाव जो आहे तो कमी केला जातो. असं आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पेट्रोलियम प्रोडक्ट्स आणि त्यातून होणारे इतर अडचणी यातून शेतीमालाच्या भावावर परिणाम नक्की झालेला आहे. एक्सपोर्टवर परिणाम आहे. जहाज जाऊ शकत नाही, माल जाऊ शकत नाही. देशातला माल देशातच राहत आहे आणि त्यामुळे भाव पडण्याचा प्रकार सुद्धा अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जसं इतर ठिकाणचं केळी एक्सपोर्ट व्हायची, आता केळी बंद, एक्सपोर्ट बंद आहे इराण ठिकाणी. तसं हळदीचं झालं असावं असं मला माहिती आहे. एक्सचेंजवर आज 16,000 प्रति क्विंटलचा भाव दाखवतो, पण इकडे आपल्याकडे 12 ते 13,000 मी माहिती घेईन त्याच्यामध्ये. पण सांगायचा उद्देश एवढाच आहे की जे काही मिडल ईस्टमध्ये जे काही त्या ठिकाणी युद्ध सुरू आहे त्या युद्धामुळे मालाचा निर्यात आयात हे दोन्हीवर परिणाम झालेला आहे. आणि निर्यात बंद झाल्यामुळे भाव पडणं स्वाभाविकच आहे. महापालिकेच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची पूर्णपणे आयुक्तांच्या जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. आयुक्त देशामध्ये लक्ष देत आहेत आणि त्याच्यावर नियंत्रण आमच्या महापालिकेचे सदस्य आहेत. आमची कोर कमिटी आहे, लक्ष ठेवून आहे आणि तो कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण होईल अशी आमची अपेक्षा आहे. वडिलांची काय इच्छा आहे? माझी इच्छा, तिची जी इच्छा तिनेच करायचं, मला कुठे काय करायचं आहे. 29 इतक्या लोक सांगू शकतात. इथं पहिले एकही टर्म झाली नाहीये. अच्छा, थँक्यू.